हे सर्व जणू काल्पनिकच आहे असा वारंवार भास होत आहे. अजूनही ते आमच्या सान्निध्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. ज्यांचं नाव राम होतं आणि त्या नावाच्या अनुरूप ज्यांचं व्यक्तिमत्व होतं ते हसतमुख, उत्साही, मृदू आणि सगळ्यांच्या आनंदात आनंदी राहणारे व कठीण परिस्थितीत मदतीचा हात नेहमी पुढे करणारे माझे सासरे आज आपल्यात नाहीत. हो, नात्यानं जरी मी त्यांचा जावई होतो तरी त्यांनी मला मुलासारखंच प्रेम दिलं होतं आणि तेही योग्य मान ठेवून, हे मला प्रामाणिकपणे नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. ते नेहमी दुसऱ्यांना अनकंडिशनल मदत करत असत. लग्नानंतरची काही वर्ष सर्वांच्याच आयुष्यातील अत्यंत संघर्षाची असतात. कुणाच्याही संसारात स्वतःचं घर बांधणं हे एक स्वप्न असतं. अशाच आमच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही एक फ्लॅट बुक केला. काही अकस्मात कारणास्तव आणि कौटुंबिक अडचणींमुळे वाढलेल्या खर्चांमुळे आमचं गणित पूर्णपणे बारगळलं. या कठीण प्रसंगात बाबा एका पित्याप्रमाणे आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी नुकतेच गुंतवलेले काही बॉन्ड्स मोडले आणि आम्हाला आर्थिक मदत केली. यात त्यांचं व्याजाचं खूप नुकसान झालं, पण अगदी निस्वार्थपणे त्यांनी आम्हाला मदत केली आणि आमच्या पहिल्या घराचं स्वप्न पूर्ण झालं. बाबांच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या मदतीमुळेच आमचं घर साकार होऊ शकलं, यात मुळीच शंका नाही. त्यांच्यासोबत आम्हाला अनेकदा प्रवास करण्याची संधी मिळाली. देश आणि विदेशातही आम्ही गेलो. कुठल्याही प्रवासात ते नेहमीच उत्साहित असत. चेहऱ्यावर कुठलाही क्षीण नाही. जे मिळेल ते जेवण्यास तयार आणि ज्या पद्धतीने प्रवास करायचा त्यात संपूर्ण समाधान आणि अगदी वेळेआधी ते तयार राहणार. या त्यांच्या स्वभावातील सर्व गोष्टी अगदी खास वाखाणण्यासारख्या होत्या हे नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. हो, एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स मला नेहमीच त्यांच्या सान्निध्यात जाणवत राहिला. तो म्हणजे त्यांची शरीर प्रकृती. ते अगदी काटक होते. त्यांच्या अंगावर कुठेही अतिरिक्त मांसाचा लवलेशही नव्हता. या बाबतीत मी मात्र आपल्या सगळ्यांना माहीत आहे थोडा वेगळा आहे. भविष्यात नक्कीच त्यांच्यासारखी काटक शरीर प्रकृती मिळवण्याचा मी प्रयत्न करेल. या बाबतीत ते माझे एक इन्स्पिरेशन होते. एक शेतकरी असूनही त्यांनी गणेशला आणि सौ पौर्णिमाला, हा म्हणजे तुमच्या पिंकीला, जे संस्कार दिलेत, शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं, अगदी विदेशात जाताना देखील त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. या बाबतीत त्यांचा स्वभाव जगावेगळाच होता. मला सतत असं जाणवतं की गणेश आणि पौर्णिमामधील सकारात्मकता, कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याची प्रवृत्ती, नेहमी नीटनेटकं राहणं आणि नेहमी दुसऱ्यांना मदत करणं, हे सगळे गुण हे बाबांनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारांचंच फलित आहे. एक उत्तम पिता, प्रेमळ भाऊ, आत्मीयतेने वागणारा सासरा आणि प्रेमळ आजोबा, या सर्व स्तरांवर बाबा तुम्ही कितीही काळ गेला तरी आमच्या स्मृतीत राहाल. वी विल मिस यू बट वी वोंट बी एबल टू फॉरगेट यू. ओम शांती शांती शांती. आपला जावई, चुकलं, मुलगा, श्रीकांत देशपांडे.